नेक्स्ट स्टडी द कन्सेप्ट ऑफ एरिया वेक्टर. कारण एरिया वेक्टर बघितल्याशिवाय आपल्याला मॅग्नेटिक फ्लक्स काढता येणार नाही. एरिया वेक्टर म्हणजे काय असतं? सो एरिया वेक्टर म्हणजे इट इज a vector having magnitude equal to area. It is a vector having magnitude. कारण वेक्टर म्हटलं की दोन गोष्टी येणार आहेत, एक म्हणजे मॅग्निट्यूड आणि दुसरी गोष्ट म्हणजे डायरेक्शन. इट इज अ वेक्टर हॅव्हिंग मॅग्निट्यूड equal to area of that particular geometry and direction is outward normal. डायरेक्शन काय असणार आहे? आउटवर्ड नॉर्मल असणार. ओके, किंवा नॉर्मल ही काय असणार आहे? त्याची डायरेक्शन असणार आहे, म्हणजे त्या एरियाला काढलेली नॉर्मल परपेंडिक्युलर ही त्याची डायरेक्शन. फॉर एक्झाम्पल सपोज दिस इज एक्स ऍक्सिस, दिस इज वाय ऍक्सिस. हा एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस आहे आणि त्याच्यामध्ये एक सर्कल आहे. सपोज दिस इज अ सर्कल विच इज हॅव्हिंग रेडियस आर. लक्षात येते? एक्स वाय ऍक्सिस आर देअर अँड दिस इज अ सर्कल, ज्याची रेडियस किती आहे? आर इज द रेडियस. ठीक आहे. मग आता याचा एरिया वेक्टर काय येणार आहे? एरिया वेक्टर ऑफ दिस सर्कल ए बार इज इक्वल टू, आता याची मॅग्निट्यूड लिहायची. मॅग्निट्यूड म्हणजे पाय आर स्क्वेअर. सर्कल असेल तर पाय आर स्क्वेअर लिहिणार, आर दिलेलं असेल तर ते कॅल्क्युलेशन करायचं आहे. रेक्टँगल असेल तर ए इंटू बी या पद्धतीने येणार आहे. लक्षात येतंय मी काय सांगतोय? अँड डायरेक्शन इज नॉर्मल, आउटवर्ड नॉर्मल. आता एक प्लेन एरिया जर असेल तर आउटवर्ड नावाचा प्रकार वगैरे काय येणार नाही, परंतु क्लोज्ड बॉक्स वगैरे असेल तर तिथं आउटवर्ड नॉर्मल वगैरे प्रकार आपल्याला बघायला मिळेल. त्याचं एक्झाम्पल पुढे बघूया. आता सध्या तर एवढं लक्षात ठेवा की एरिया वेक्टरची डायरेक्शन म्हणजे त्या एरियाला असणारी परपेंडिक्युलर. आता मला सांगा, या सर्कलचं जे प्लेन आहे ते एक्स वाय प्लेन आहे. सर्कलचं जे प्लेन आहे ते कुठलं आहे? एक्स वाय प्लेन मध्ये सर्कल आहे ना, म्हणजे त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शन म्हणजे कुठले येणार? के कॅप येणार. के कॅप. सो इन दिस वे एरिया वेक्टर ऑफ दिस सर्कल इज रिटन लाईक दिस, पाय आर स्क्वेअर के कॅप. लक्षात येते मी काय सांगतोय? किंवा एक बॉक्स एक्झाम्पल घेऊया. बॉक्स एक्झाम्पल ऑफ दी बॉक्स. Suppose this is a box. This is a box. Okay. This side is suppose 10. This side is suppose 8, and this side means height is equal to suppose 6. Okay. After that, suppose this is x-axis. Okay, this is x-axis. After that, suppose this is y-axis. ठीक आहे. आणि हा z axis suppose आहे. This is z axis, x, y and z axis. x, y, z. आणि इथं डायग्रामला नाव देतो मी A, B, C, D. आफ्टर दॅट ही पण एक साइड असणार आहे इथं, कॉर्नर साइड. P, Q, R and S. डायग्राम दिसते ना सगळ्यांना? आता मला एरिया वेक्टर्स या
क्यूबचे जे सगळे सरफेसेस आहेत, एकूण किती सरफेसेस आहेत? 6 सरफेसेस आहेत. तर मला सांगा, पहिला एरिया वेक्टर ऑफ एबीसीडी. एबीसीडी हा जो सरफेस आहे त्याचा एरिया वेक्टर कसा लिहिणार तुम्ही? एबीसीडी जरा सांगा रे, आता तरी सांगा. तुमच्या बॅच मध्ये कोण बोलतच नाही काय अजिबात. एरिया वेक्टर ऑफ एबीसीडी किती लिहिणार सांगा? अगोदर मॅग्निट्यूड लिहा. एबीसीडी एरिया किती येणार, त्याची लेंथ किती येणार, ब्रेड किती येणार बघा जरा. हाऊ मच इज द लेंथ, हाऊ मच इज द ब्रेड. ओके, त्याच्यावरून लेंथ इंटू ब्रेड करा आणि मग त्याची डायरेक्शन पण लिहा. हे बघा, एबीसीडी ची लेंथ येणार आहे 10 अँड ब्रेड येणार आहे 8, बरोबर आहे ना? सो 80 इज द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. आता एबीसीडी ला परपेंडिक्युलर डायरेक्शन आय येणार, जे येणार का के येणार? आउटवर्ड नॉर्मल पाहिजे, म्हणजे त्या आउटवर्ड नॉर्मल म्हणजे त्या सरफेस मधून, बॉक्स मधून बाहेर जाणारी डायरेक्शन पाहिजे. म्हणजे आय जे के येणार ती प्लस आय प्लस मायनस आय मायनस जे मायनस के वगैरे डायरेक्शन येणार आहे. हे बघा, एबीसीडी ला आउटवर्ड नॉर्मल काढली तर ती पॅरलल टू वाय, इन डायरेक्शन ऑफ वाय येणार. So this is the answer. Okay, tell me what is the area vector of PQRS? Area vector of PQRS किती येणार सांगा? PQRS म्हणजे बॉटमचा सरफेस. PQRS मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन लिहा. मॅग्निट्यूड इज वन्स अगेन 80 आणि डायरेक्शन बघा, PQRS ला आउटवर्ड नॉर्मल जर काढली तर y ला अपोजिट येणार ती. सो मायनस जे कॅप. सो इन दिस वे एरिया वेक्टर इज डिसाइडेड. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक सरफेसचे आपण एरिया वेक्टर काढू शकतो. सो एरिया इज अ वेक्टर क्वांटिटी, लक्षात घ्या. म्हणजे त्याचे मॅग्निट्यूड किती असते? इक्वल टू एरिया आणि डायरेक्शन काय असते? आउटवर्ड नॉर्मल. बर, मला सांगा एरिया वेक्टर हे तरी सांगा जरा, सगळ्यांनी सांगायला पाहिजे. BCRQ, BCRQ हा एरिया वेक्टर काय असेल? BCRQ BC साइड किती आहे बघा, CR साइड किती आहे बघा, डायरेक्शन काय आहे बघा. So answer is -48 K cap. ओके, कारण BCRQ ला आउटवर्ड नॉर्मल म्हणजे झेड ला अपोजिट डायरेक्शन येणार आहे. ओके, सो इन दिस वे डायरेक्शन एरिया वेक्टर इज डिसाइडेड. असं कुठल्याही सरफेसचं तुम्ही एरिया वेक्टर डिसाइड करू शकता. लक्षात येते. आणि आता मॅग्नेटिक फ्लक्स काढायला काय करावं लागेल तुम्हाला? मॅग्नेटिक फ्लक्स काढायला मॅग्नेटिक फ्लक्सचा फॉर्म्युला काय बघा. मॅग्नेटिक फ्लक्स फाय इज गिवन बाय फॉर्म्युला बी बार डॉट ए बार. मॅग्नेटिक फ्लक्स काढायचं असेल तर तुम्हाला बी बार अगोदर डिसाइड करावं लागेल, ए बार डिसाइड करावं लागेल आणि मग त्यांचं डॉट प्रोडक्ट घ्यावं लागणार. डॉट प्रोडक्ट, लक्षात येते, डॉट प्रोडक्ट घ्यावं लागणार आहे. डॉट प्रोडक्ट घेतलं तरच ते तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. ओके, हा मेन्सला देखील मॅग्नेटिक फ्लक्सचा एक मेन्सला प्रॉब्लेम आलाय, लक्षात घ्या. हा प्रॉब्लेम मी तुम्हाला शेअर करतो, दाखवतो. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतोय का बघा.